26 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल तरी ती दत्तगुरू नक्की पूर्ण करतील. आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, तसेच आपल्या कुटुंबातील कोणासाठी किंवा स्वतःसाठी हा उपाय करू शकता. हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो, त्याला कोणतेही बंधन नाही. आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला दत्त जयंती दिवशी करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाजवळ का करायचा असतो? तर उंबराच्या झाडाखाली साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि दत्तगुरू हे फक्त विष्णूंचे अंश नसून ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिशक्तींचे एक स्वरूप आहे. 21 गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्त माऊलींनी साधना केली होती. उंबराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तर असा आशीर्वाद का दिला? तर यामागे सुद्धा एक कथा आहे. आपल्याला माहीत आहे प्रल्हाद हा विष्णूंचा परमभक्त होता आणि प्रल्हादचे पिता होते हिरण्यकश्यप. त्यांना आपला मुलगा विष्णूंचे नामस्मरण करायचा ते आवडायचं नाही. तेव्हा ते त्याला विचारतात, तुझा देव कुठे आहे? तर तो म्हणतो, माझा देव सर्वत्र आहे, चराचरामध्ये आहे. तर तिथे शेजारी असणाऱ्या खांबाला लाथ मारतात. त्यातून सुद्धा आपल्याला माहीत आहेच की त्यातून सुद्धा श्री विष्णू नृसिंहाच्या अवतारामध्ये बाहेर येतात आणि हिरण्यकश्यपचा पोट फाडून त्याचा वध करतात. त्यावेळी हिरण्यकश्यपचा पोट फाडतात त्यावेळी त्यांच्या नखांमध्ये हिरण्यकश्यपच्या पोटामधलं विष साचतं. तेव्हा त्यांना दाह होऊ लागतो. तेव्हा माता लक्ष्मी औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यांना त्यामध्ये बोटं खुपसायला सांगते आणि त्यामुळे त्यांच्या नखांमधील दाह कमी होतो. अशी थोडक्यात कथा आहे. त्यामुळे श्रीहरी विष्णूंनी या झाडाला नियमित फळे येतील असा आशीर्वाद दिला आहे. त्याप्रमाणे जो कोणी या झाडाची पूजा करेल, भक्ती करेल, त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. तसेच या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने संतान प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिले. दत्त जयंती या दिवशी आपल्याला काय करायचे तर दत्त जयंती दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. जाताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि 1 चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे. त्यासोबत एक तुपाचा दिवा, हळद, कुंकू, फुले, अक्षता हे सगळं घेऊन आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. उंबराच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर पहिलं आपण उंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर तिथे फुलं आपण नेलेली असतात ती फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्या पाकळ्यांवरती आपल्याला जो आपण तुपाचा दिवा नेला आहे तो तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे. व तुपाचा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर त्याला हळद, फूल, गंध, अक्षता वाहायच्या आहेत आणि त्या दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे उंबराच्या झाडाला जे पाणी घेऊन गेलो आहोत, जे तांब्यामध्ये जे पाणी घेऊन गेलो आहे ते सुद्धा आपण अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे वस्तू आहेत की जे अर्पण करणार आहे ते वस्तू म्हणजे काय आहे तर पिवळ्या अक्षता म्हणजे जे आपले पांढरे तांदूळ असतात ते हळदीमध्ये भिजवायचे आहेत आणि त्याच्या पिवळ्या अक्षता तयार करायच्या आहेत आणि त्या पिवळ्या अक्षता आपल्याला उंबराच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे. त्यासोबतच पिवळी मिठाईसुद्धा आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे व त्यानंतर झाडाला अगरबत्ती, दीप ओवाळून झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र बोलायचा आहे आणि जी काही आपली इच्छा आहे, मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला दत्तगुरूंना म्हणजेच त्या औदुंबराच्या झाडाजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर झाडाच्या खोडाजवळची जी माती असते त्यातली थोडीशी माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि ती माती एका प्लेटमध्ये घरी आणून एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून व्यवस्थित त्याची पूजा करायची आहे आणि ती जी माती आहे ती माती दुसऱ्या दिवशी आपण आपल्या कुठल्याही झाडाजवळ किंवा कुंडीमध्ये आपण ती ठेवू शकता.
आणि ही पूजा केल्यामुळे आपल्याला दत्तांचा भरभरून आशीर्वाद मिळतो। आणि या दिवशी काय असतं, झाडाखाली या दिवशीच हे सगळं का करायचं, दत्त जयंती दिवशी हे सगळं का करतो आपण, तर या दिवशी झाडाखाली दत्त तत्व अधिक प्रभावी झालेलं असतं। कार्यशील झालेलं असतं म्हणजे प्रभावी झालेलं असतं। त्यामुळे आपल्याला ही सेवा, ही जी काही पूजा आहे ती आपल्याला दत्त जयंती दिवशी करायची आहे। त्यामुळे आपल्या मनातील ज्या काही मनोकामना, ज्या काही इच्छा असतील, किती कठीण असू देत, त्या सगळ्या पूर्ण होतील। आपल्याला दत्तगुरू महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।